पत्र सांगतो की झाडं तोडू नका, जे वाढलेले आहे तेच टाका. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सरांना विचारा तुमच्या शिवाजी राजांचं पर्यावरण विषयीचं अध्ययन. जिजाऊ साहेबांनी जे स्वप्न स्वराज्याचं पाहिलंय ते कशासाठी पाहिलंय की पारतंत्र्याची चीड आहे, गुलामीची चीड आहे आणि आपल्या लोकांसाठी सन्मानानं आणि सुरक्षित जीवन देण्यासाठी म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. हे जर आपण समजून घेतलं, जातीपातीच्या भिंती त्यांनी तोडलेल्या आहेत, सर्व धर्म समभाव त्यांनी जोपासला. आज समाजामध्ये आपल्याला काय दिसतं की माझ्या लेकरांना जर सांगितलं तर निश्चितच जिजाऊचं चरित्र आणि विवेकानंदाचं चरित्र खरोखर मुरलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि समजून उमजून जर आपण अभ्यास केला आणि आपण आपल्या घरामध्ये समाजामध्ये इकडे तिकडे वावरत असताना असं वाटतं पाहिजे, होय माझी मुलगी किती हुशार आहे. आता मुलींची संख्या इथे मला छान दिसते. कदाचित आपण सकाळी लवकर उठलं असाल, परंतु रोजचा दिवस माझा कसा असावा आज येऊन बघा. घरी गेल्यावर आई बाबा किंवा आपल्या गुरुजींना सरांना आपण विचारा की दिवस कसा असावा, महामानवाचे दिवस कसे होतो. दुसरी बातमी एक वाचली ती सुद्धा मी शेअर करते आहे. आपण इतिहास फार सांगतो, परंतु सर एका विद्यार्थ्यांनी सकाळी माझ्यासाठी हिंगणा नांदेड जी आहे बेलोडी गावाची घटना पेपरमध्ये मी वाचली, विषय झाला. आता इथं छोटे छोटे मुलं बसते, बेटा तुम्ही मागे लागतात ना आई बाबाला, मला मोबाईल द्या, मला बॅग द्या, मला शूज द्या, मला चॉकलेट द्या, मला ट्रिपला जायचं किंवा अजून काही मागणी करतात. पण आपल्या आई बाबांना जर पैसे असतील तर लगेच देतात, चटकन देतात, न मागताही देतात. पण काही आई बाबा असे असतात की ते शेतकरी असतात, शेतमजूर असतात, पैशाची मांडवं असते, त्यांच्याजवळ नसतात पैसे. आणि आपण आईला हट्ट धरतो, नाही मला छान ड्रेस पाहिजे, मला चांगला शूज पाहिजे, मला चांगली सँडल पाहिजे. आणि आपली आई काय नाही बेटा माझ्याकडे. तर एखादी मुलगी मुलगा समजून घेते, परंतु दुसऱ्या बाजूला एखादा मुलगा म्हणतो हे काय, तो त्याला आर्थिक परिस्थितीची जाणीव नसते, वडिलांच्या परिस्थितीची संवेदना त्याच्याजवळ नसते. आणि त्यामुळे होतो काय, त्या मुलाने काय केलं तुम्हाला माहिती आहे, त्याने जेव्हा वडिलांना विचारलं की मला शाळेला नवीन गणवेश पाहिजे, मला पुस्तकं पाहिजे आणि मला मोबाईल पाहिजे, आणि वडील म्हणजे बेटा आता पैसा नाही आहे, नंतर तू थांबतोस. त्यात तो मुलगा नाराज झाला आणि त्याने विष देऊन आत्महत्या केली. आजच्या पेपर लोकसत्ताची बातमी. वडिलांनी जेव्हा बघितलं की आपला मुलगा इथे विष देऊन तो लटकला, जे काही मरण पावलेलं आहे, खरं सांगा त्याच्या वडिलांच्या मुलाला काय वाटलं असेल, कसं वाटलं असेल. त्या वडिलांनी काय केलं, वडिलांनी पण असं नाही करायला पाहिजे. वडिलांनी सुद्धा स्वतःला फास घेऊन आत्महत्या केली. मला सांगा, आज आपण मोठे गोडवे गातो विकसित भारताचे, आत्मनिर्भर भारताचे, महासत्तेचे, जे मासाला बघितलेलं होतं की सुरक्षित नाही आपल्याकडे. पोटाला समाज आहे की जो अजूनही आपला बीपीएल बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहे, अजूनही समुपदेशनाची गरज आहे, अजूनही कनेक्टची गरज आहे, संपर्काची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे, सांगण्याची गरज आहे, ऐकण्याची सुद्धा गरज आहे. छोट्या छोट्या गरजा आहेत, मानसिक असतील, वैचारिक असतील, सामाजिक गरजा असतील, सांस्कृतिक गरजा असतील, ह्या देखील आपल्याला समजून घ्याव्या लागतील. हे बोलायचं म्हटल्यानंतर हे झिरपणारं मुरणारं बोलणं असायला पाहिजे. ऐकल्यानंतर आपल्याला वाटलं पाहिजे की माझ्या आई बाबांना मी जर काही हट्ट धरला. लक्षात घ्या, भाऊसाहेबांच्या चित्रपटामध्ये पण मी काम केलेलं आहे. त्याच्यातला एक तुम्हाला किस्सा तुम्हाला सांगते की आत्ताच सांगितलं की सोनगाव, कारंजा, पापड या ठिकाणी, नंतर फर्ग्युसन, नंतर लंडन, हा जो त्यांच्या शिक्षणाचा प्रवास आहे, त्या छोटीशी चित्रफित सर मी तुम्हाला पाठवते, तुम्ही दाखवा त्यांना. शिवाय शिक्षण संस्थेचं प्रोडक्शन आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे पैसा नव्हता. भाऊसाहेबांनी अशी पावलं नाही उचलली, शामरावांनी असं नाही उचललं. त्यांनी जमीन गहाण ठेवली आणि मुलाला शिकवलं. आणि मुलगा आणि आई सुद्धा अडाणी जरी असेल, त्याच्यामध्ये मी राधाबाईची भूमिका केली. आई असं म्हणते की माझा मुलगा माझा पांग फेडेल, तो शिकून येईल, पायावर उभं राहील आणि नंतर तो त्याची जमीन मुक्त करेल संस्काराच्या पाशाने. आपण इथे समोर बसलेली मुलं कमी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची मुलं आहेत. आपल्या आई बाबांनी जे कष्ट केलेले आहेत, आपल्या मनामध्ये अशी आग लागली पाहिजे की मी रोज अभ्यास करेन. प्रत्येकाकडे अभ्यास करायला पैसाच असावा लागतो असं नाही, जिद्द पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. सतीश दादांचं मला मनापासून कौतुक वाटतं की त्यांची जी तळमळ आहे आल्यापासून हेमंत भाऊंना जे सांगताय की भाऊ आम्हाला असं पाहिजे, भाऊ मला कसं करायचं, ज्यांना उणिवांची जाणीव होते ना सतीश दादा, उणिवांची जाणीव ज्यांना असते तर ती पूर्तता करण्यासाठी त्यांची धडपड ही कामी पडत असते. ती जाणीव असणं गरजेचं आहे की माझ्याकडे हे नाही आहे ना, ज्याला म्हणतो आपण न्यूनतम पूर्ण करायचं, जे नाही आहे त्याला मला पूर्ण करायचं.
जिजाऊ मासाहेबांनी काय केलंय? पारतंत्र्य होतं, गुलामी होती, सत्ता नव्हती, तर ती मिळवलं. विवेकानंदांनी काय केलंय? बाहेर जाऊन युवकांसाठीचा जो संदेश आहे की अणू रेणू सुद्धा आपला त्या कार्याला नावात ध्यास घ्या आणि संपूर्णपणे त्याला राबवून घ्या. आपण आता इथे बसल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्याची ब्ल्यूप्रिंट, ज्याला म्हणतो आपण पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, आमच्या भाषेमध्ये आपण म्हणतो, एक रोजनिशीमध्ये तुमचं जे वय आहे त्या वयापासून समजा 12वी पर्यंतच, 12वी नंतरचं ग्रॅज्युएशनचा माझा रोजचा दिवस कसा असावा लिहून तर बघा. शिक्षकांना थोडंसं मी विनंती करते की मुलांना द्या की असं माझं आयडियल लाईफ असं असावं. मुलांनी त्याचा प्रयत्न करावा की यस मला असं करायचं. कारण जे जे मोठे झाले, बाबासाहेबांकडे कुठे पैसे, महात्मा फुलेंकडे कुठे होते. महात्मा फुले जरी पैसे त्यांच्याकडे सधन आणि संपन्न जरी असले तर सावित्रीबाई त्या कशा शिकल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे शिक्षणाची संधी नव्हती, आज आपल्या वाट्याला आहे. मला असं वाटतं इथे बसणारी माझी प्रत्येक चिमुरडी ही पायावर उभं राहिली पाहिजे. तिने शिक्षणामध्ये चांगलं असलं पाहिजे. वाटतं की नाही आपल्याला? हात वर करा. कुणाला वाटतं की मी खूप छान बनावं, छान बनावं? दुसरा पण हात वर करा त्याच्यासोबत. छान टाळ्या वाजा तुमच्या स्वतःसाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्याला असं वाटतं अमूल्य वेळ आपण या 5 तास 4 तास जो तुमचा वेळ आहे त्याच्यामध्ये आपण घालवतोय, तर मला पण सावित्री बनायचंय, मला पण जिजाऊ बनायचंय. ते बनण्यासाठी आपल्याला वाचावं लागेल. ते जीवनामध्ये काही चांगले विचार आपल्याला वेचावे लागतील आणि ते अंगीकारावे लागतील. आणि ही जी मेंदूची शेती आपण ह्या निमित्ताने करत असतो, नको असलेलं तर उपटून टाकावं लागेल. जे आजूबाजूला तुम्हाला निगेटिव्ह दिसतं आहे ते आपण काढून टाकायचं, नको असलेलं बाजूला करायचं. संपर्क नेहमी आपल्या शिक्षकांसोबत आणि आई वडिलांसोबत आपलं मन सगळं नेहमी रोज व्यक्त करायचं, जेणेकरून येणाऱ्या समस्या आपोआप सुटतील. आणि येणाऱ्या काळासोबत जसं आपण पर्यावरण संतुलन, हे पोल्युशन, हे जे विषय चालू वेळेला कदाचित कमी असेल, परंतु मेट्रो सिटीजमध्ये आता भाऊ सांगतील की नागपूरला येताना जो ट्रॅफिक जाम आहे, कंजेशन आहे, किंवा जे काही अनेक ज्या गोष्टी आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी, त्या गोष्टी भविष्यामध्ये आपलं जीवन कसं सुखावह होईल यासाठी आपण राष्ट्रकार्यामध्ये पण आपला सहभाग असावा. कुठेतरी ही एक मला असं वाटतं अशा एक पंक्ती, एक दिवा आपल्या मनामध्ये आपण ह्या निश्चित ह्या निमित्ताने आपण रुजवावा. आणि ह्या दोघांचं जे की महामानवांची आपण उद्या जे मोठ्या प्रमाणात जे कार्यक्रम साजरा करत आहोत, ते मातीतले जे मातीतून येणारे, मातीतच माती होऊन जाणारे, आपण मातीतले जन्माला आलेले, भारत मातेच्या. आणि म्हणून ह्याच मातृभूमीच्या रक्षणासाठी, मग ते रक्षण पर्यावरणाचं असेल, हे रक्षण हे आपल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं असेल, याच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हावं. आणि पुन्हा स्वतःच्या विकासासोबत संवाद कौशल्य असेल आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास असेल, स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होणं असेल, याच्या ह्या वहिवाटेवरून हा महामार्ग आपण निश्चित चांगला करण्यासाठी स्वतःचा एक रोडमॅप आपण स्वतः आजच तयार करावा. या भावनेसह मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली. पुढे भावना पण मला ऐकायचं. तुमचा कार्यक्रम आहे, निश्चित वेळाने पुन्हा येईल.